आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नाशकात सध्या चाललं तरी काय, कशामुळे आहे या खासदाराची जोरदार चर्चा। नाशिक बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचाराविरोधात नाशिकमध्ये निघालेल्या मोर्चावर दगडफेक करण्यात आली। या प्रकरणी एक शब्दही न काढणारे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे हे विशिष्ट एका समाजाच्या संशयित दंगलखोरांना सोडवण्यासाठी आता दबाव आणत असल्याची सध्या नाशकात जोरदार चर्चा आहे। आम्ही तुम्हाला फुकटात निवडून आणलंय, तुम्ही भद्रकालीत येता की आम्ही सिन्नरमध्ये येऊ, अशा तथाकथित धमक्या खासदाराला देण्याइतकी या संशयित दंगलखोरांची हिंमत वाढली आहे। हे सर्व राजाभाऊ देखील गपगुमाने ऐकत होते। जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। इकडे या ना भद्रकाली तुम्ही। हो ठीक। हा हो उद्या येणार आहे। ये ना भाऊ, आमचे पोरं जमा केले, आम्ही मतदान केले। हो मी उद्या सीपी साहेबांची वेळ घेतलेली मी। उद्या सीपी साहेबांची वेळ घेतलेली है। नहीं ना इधर वोट डाला सर, आपको समझना चाहिए, हम आपके लिए इतना किए सब। अरे भाई बराबर है, ना 1 रुपया मांगे आपसे, ना कुछ किए, आपको फुकट में वोट दिए। अरे भाई ऐसे टाइम पे तो आओ सर मदद के लिए। ठीक है ना, मैं तो हूँ ना। तो कहाँ हो सर आप? अभी हो नहीं ना। कल सीपी साहब का टाइम लिया है ना मैंने उसके लिए। 3 दिन से भद्रकाली में इतना हम लोग को हैरेसमेंट हो रहा है सर, थोड़ा तो कॉपरेट करो सर आकर। डब्बे भी नहीं लेके जाने रहे अंदर। ठीक, कुछ भी नहीं। कब आओगे आप अभी? हाँ मैं कल सीपी साहब से मिलूंगा, फिर आता हूँ ना। नहीं तो देखो फिर हम लोग आ जाते, फिर सिन्नर क्या करते फिर आप। ठीक है, नहीं कुछ जरूरत नहीं, मैं आता हूँ ना रोज। चलेगा सर, नहीं आप नहीं आए तो आना पड़ेगा सर हमको। काही विशिष्ट धर्माच्या समाजाच्या मतांच्या राजकारणामुळे लोकसभेत काही जागा निवडून आल्याचे सांगितले जाते। कोणीही ऐरागैरा गुंड उठून एका खासदाराला धमकावून जातो, अशी ताकद आणखी वाढली तर हे कोणत्या थराला जातील याचा विचार करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे। हिंदुत्वाच्या मुद्द्यावर माननीय बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली होती, मात्र या उबाटा गटाच्या पक्षात हिंदुत्वाचा मुद्दा गायब झाला का, अशा प्रश्नाची चर्चा आता नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे।